नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी उज्ज्वला चपळगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 600 कोटी रुपयांच्या निधीला केंद्राकडून तत्वतः मंजुरी. तूर खरेदीला 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. औरंगाबाद आणि बीडसह राज्यातल्या 8 टपाल कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची घोषणा. बदलीच्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या नांदेड जिल्ह्यातल्या 25 शिक्षकांना प्रत्येकी 15,000चा दंड आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य गजमल माळी यांचं निधन. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 600 कोटी रुपयांच्या निधीला केंद्राकडून तत्वतः मंजुरी देण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. रायगडसह राज्यातल्या गड किल्ले आणि प्रसिद्ध गुहांच्या संवर्धन आणि सौंदर्यीकरणाच्या कार्यात येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीनंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या शिवकालीन गड किल्ल्यांच्या संवर्धन आणि सौंदर्यीकरणाच्या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान तूर खरेदीची मुदत 15 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. या निर्णयाबद्दल त्यांनी केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचे आभार व्यक्त केले आहेत. राज्यातल्या शेतकऱ्यांकडची संपूर्ण तूर खरेदी होईपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले आहेत. औरंगाबाद आणि बीडसह राज्यातल्या 8 शहरात टपाल कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची घोषणा काल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केली. टपाल खात्याच्या सहकार्यानं गेल्या महिन्यापासून ही सेवा सुरू झाली असून त्यात मराठवाड्यातल्या या 2 शहरांचा समावेश आहे. जळगाव, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड, मुंबईमध्ये घाटकोपर, उत्तर, मध्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या ठिकाणच्या टपाल कार्यालयातही ही सेवा सुरू केली जाणार आहे. सरकारच्या दृष्टीनं प्रवाशांची सुरक्षा महत्वाची आहे की मराठी भाषेची सक्ती, असा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारचं प्राधान्य कशाला आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे. नवीन ऑटो रिक्षा परमिट मिळवण्यासाठी मराठी भाषेची माहिती आणि किमान 8वी पास असणं बंधनकारक करण्याविरोधात विविध ऑटो रिक्षा चालक संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा प्रश्न उपस्थित केला आहे. वाहन कायद्यातल्या तरतुदीनुसार ऑटोचालकानं प्रवाशांशी अदबीनं वागावं, कोणतंही भाडं नाकारू नये, याच्या अंमलबजावणीसाठीही काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असंही न्यायालयानं विचारलं आहे. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या ऑटोचालकांविरोधात तात्काळ तक्रार नोंदवण्यासाठी काय पर्याय आहे, ग्राहकांच्या सोयी सुरक्षेसाठी काय यंत्रणा उभारण्यात आली, असे अनेक प्रश्न काल न्यायालयानं उपस्थित केले. या याचिकेची आजही सुनावणी सुरू राहणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यात देशातील तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यामुळे बऱ्याच राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान राजधानी दिल्लीत फेब्रुवारी महिन्यातलं गेल्या दशकातलं सर्वात जास्त तापमान काल नोंदवलं गेलं. 12वीच्या परीक्षेला कालपासून सुरुवात झाली. राज्यभरात 9 विभागीय मंडळांमार्फत 2,710 केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. या परीक्षेला यंदा 15,05,365 विद्यार्थी बसले असून यापैकी 8,48,929 मुलं तर 6,56,426 मुली आहेत. परीक्षेतले गैरप्रकार रोखण्यासाठी 250 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. दरम्यान या परीक्षेदरम्यान लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात शिवनी कोतल इथं शामगीर माध्यमिक विद्यालयात सामूहिक कॉपी सुरू असल्याचं काल निदर्शनास आलं. परीक्षा सुरू झाल्यावर अवघ्या काही वेळातच हा प्रकार सुरू झाला. शिक्षण विभागानं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत परीक्षा केंद्र संचालक बदलण्याचे आदेश दिले असल्याची माहिती लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष महेश करजगावकर यांनी दिली. बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास नकार देणाऱ्या नांदेड जिल्ह्यातल्या 25 शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं प्रत्येकी 15,000चा दंड ठोठावला आहे. तसंच रुजू न झाल्याच्या कालावधीतील वेतनही कपात करण्याचा आदेश दिला आहे. जून 2016 मध्ये सार्वत्रिक बदली प्रक्रिया राबवताना नांदेड जिल्हा परिषदेनं 188 शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार विविध ठिकाणी बदल्या केल्या होत्या. याविरोधात 100 पेक्षा अधिक शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. सार्वजनिक बँकांच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या 1 दिवसाच्या लाक्षणिक संपाला काल चांगला प्रतिसाद मिळाला. या संपामुळे सार्वजनिक बँकांमधले सर्व व्यवहार ठप्प झाले होते.
ज्येष्ठ विचारवंत कवी प्राचार्य गजमल माळी यांचं काल रात्री औरंगाबाद इथं निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर शहरातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. महात्मा फुले यांच्या विचारांची कास धरत त्यांनी परिवर्तन चळवळीला बळ दिलं. आपल्या कवितेतून त्यांनी नेहमीच सामाजिक विषमतेवर टीका केली. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. औरंगाबादमधल्या पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे दीर्घकाळ प्राचार्य राहिलेल्या माळी यांचा महाविद्यालयाच्या उभारणीत मोठा वाटा होता. शहरातल्या मिलिंद आणि देवगिरी महाविद्यालयातही त्यांनी अध्यापनाचं कार्य केलं होतं. आज दुपारी 1 वाजता सिडको N9 मधल्या रंजनवन सोसायटीमधल्या त्यांच्या राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. जालना पीपल्स सहकारी बँकेच्या संचालकांनी बदनापूर शाखेत शेतमजूर आणि हमालांच्या नावावरच्या बनावट खात्यावर खोटं सोनं तारण ठेवून कर्ज उचलल्याप्रकरणी बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह 39 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश बदनापूर न्यायालयानं दिले आहेत. जवळपास 1.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचं हे कर्ज आहे. या प्रकरणी 15 जणांनी बदनापूर पोलीस ठाण्यात ऑक्टोबर आणि डिसेंबर 2015 मध्ये तक्रार दाखल केली होती. सोने तारण ठेवताना बँकेनं नेमलेल्या सुवर्ण मूल्यांकनानं हे बनावट सोनं खरं असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं. त्यामुळे बँकेला हे नुकसान झालं आहे. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या सावखेडा इथल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या आराखड्यास काल शासनानं मान्यता दिली. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत 1,02,20,000 रुपयांचा हा आराखडा आहे. यासोबतच औरंगाबाद तालुक्यातील वाहेगाव देवणी इथल्या 56,13,100 रुपयांच्या सुधारित पाणीपुरवठा आराखड्यासही काल मान्यता देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातल्या गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीनं सर्व 18 जागा जिंकल्या आहेत. माजी मंत्री बदामराव पंडित आणि आमदार लक्ष्मण पवार यांच्या शेतकरी बचाव पॅनलचा त्यांनी पराभव केला. मातंग समाजातर्फे विविध मागण्यांसाठी काल हिंगोलीत महाक्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अॅट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी करावी तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या डिग्रस इथल्या सीमा कांबळे या अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करावी यासह इतर मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आलं. राज्यातल्या युवकांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 2014-15 आणि 15-16 या वर्षासाठीचे राज्य युवा पुरस्कार जाहीर झाले आहेत. 2014-15 साठीचे पुरस्कार औरंगाबादचा पठाण अझहर खान, परभणीची काजल भुसारे, उस्मानाबादचा उमाकांत मिटकर, सुरेखा गिरी यांना आणि बीडच्या शाहू महाराज प्रतिष्ठान संस्थेला जाहीर झाला असून 2015-16 साठीचा पुरस्कार औरंगाबादच्या स्वप्नील चांदणे आणि अश्विनी महिरे, लातूरचे प्रवीण पाटील, उस्मानाबादची कृष्णाई उळेकर हिला जाहीर झाला आहे. प्रत्येकी रोख 50,000 रुपये आणि सन्मानचिन्ह तर संस्थांना प्रत्येकी 1,00,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. चलनातून बाद झालेल्या 1,000 आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटा बदलल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातल्या चकलांबा इथल्या पोलिसांनी औरंगाबाद इथून 3 जणांना ताब्यात घेतलं आहे. औरंगाबादच्या जमीर खान जलील खान याला गेल्या शुक्रवारी 9.5 लाख रुपयांच्या जुन्या नोटांसह चकलांबा पोलिसांनी अटक केली होती. याच प्रकरणात पोलिसांनी औरंगाबाद इथून इतर तिघांकडून 84 लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमाकांत पांचाळ आणि पोलीस शिपाई अलिमोद्दीन शेख यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील आणि पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्यांचं लेखापरीक्षण केलं होतं. यात नळदुर्ग पोलीस ठाण्यात अनागोंदी आढळून आल्यामुळे या दोघांना निलंबित करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 600 कोटी रुपयांच्या निधीला केंद्राकडून तत्वतः मंजुरी. तूर खरेदीला 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. औरंगाबाद आणि बीडसह राज्यातल्या 8 टपाल कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची घोषणा. बदलीच्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या नांदेड जिल्ह्यातल्या 25 शिक्षकांना प्रत्येकी 15,000चा दंड आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य गजमल माळी यांचं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सकाळी 10 वाजता.